नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवकालीन हत्यारे याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. तर वेळ न करता सुरुवात करूया. सर्वप्रथम आहे दांडपट्टा. दांडपट्टा हे शिवकालीन मराठा सैन्याचे एक अत्यंत प्रभावी व वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे. त्याची रचना म्हणजेच एका हातमोज्याला जोडलेले लांब, लवचिक आणि दुधारी पाते होय. त्याच्या लवचिकतेमुळे आणि लांबीमुळे ते शत्रूवर अनपेक्षित आणि जोरदार वार करण्यासाठी उपयुक्त होते. मराठा योद्धे दांडपट्टा चालवण्यासाठी याचा जास्त प्रमाणात वापर करत असत. मित्रांनो, यानंतरचं शस्त्र आहे ते आहे म्हणजे बिचवा. बिचवा हे शिवकालीन एक लहान पण अत्यंत घातक शस्त्र होते. याचा वापर प्रामुख्याने जवळून लढाईत किंवा स्वयंरक्षणासाठी केला जात असते. त्याची रचना वाकडी आणि दोन्ही बाजूने धार लावलेली असते, त्यामुळे ती खुपसण्यासाठी प्रभावी होते. मुठीला बोटांसाठी कडे असल्याने पकड मजबूत राहत असे. मराठी यानंतरचं शस्त्र आहे ते आहे शिवकालीन हत्यारापैकी कट्यार. शिवकालीन काळातील एक अत्यंत घातक आणि प्रभावी जवळच्या लढाईचे शस्त्र म्हणून कट्यार हे प्रामुख्याने ओळखले जाते. याची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून इंग्रजी अक्षरातील एच आकाराची आडवी मूठ असते, ज्यामुळे जोरदार व खोलवर वार करता येतो. याचे पाते रुंद आणि त्रिकोणी आणि दोन्ही बाजूंनी धारदार असते. ते चितकत भेदण्यास सक्षम असते. यानंतरचं हत्यार आहे शिवकालीन धनुष्यबाण. शिवकालीन युद्धातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि लांब पल्ल्याचे शस्त्र म्हणून धनुष्यबाणाचा वापर केला जायचा. शत्रूवर लांबून हल्ला करण्यासाठी आणि गनिमी काव्यात अत्यंत प्रभावीपणे याची अंमलबजावणी करण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जात असे. मित्रांनो, यानंतरचे शस्त्र आहे शिवकालीन बंदूक. तर शिवकालीन युद्धातील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे हे एक प्रभावी शस्त्र आहे. लांब पल्ल्यावरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी याचा वापर होत असे. मराठा सैन्यात पायदळ आणि घोडदळ दोन्हीमध्ये बंदूकधारी सैनिकांचा समावेश होता. जरी तलवारी आणि भाले प्रमुख शस्त्रे असली तरी बंदुकीच्या वापरामुळे शत्रूचे मनोबल खच्ची करण्यात आणि दुरूनच नुकसान पोहोचवण्यात मदत होत असे. या काळात तोडीची आणि वातीची अशा प्रकारच्या बंदुका प्रचलित होत्या. मित्रांनो, यापुढील शिवकालीन हत्यार आहे ते म्हणजे वाघनखे. शिवकालीन युद्धातील एक अत्यंत गुप्त आणि घातक शस्त्र म्हणून याचा वापर केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी याचाच वापर केला होता, ज्यामुळे हे शस्त्र इतिहासात अजरामर झालेले आहे. वाघनखे हे गनिमी काव्याचे एक प्रतीक मानले जाते. यापुढील शस्त्र आहे फरशी कुऱ्हाड. शिवकालीन युद्धातील एक अत्यंत प्रभावी आणि बहुउद्देशीय शस्त्र हे कुऱ्हाडीचे एक विकसित रूप होते, ज्याचे पाते रुंद आणि वजनदार आणि अर्धचंद्राकृती असे. त्याच्या वजनामुळे आणि धारदारपणामुळे शत्रूचे शिरसंधान करण्यासाठी, तसेच घोड्याचे पाय तोडण्यासाठी किंवा दरवाजांचे काही कोयंडे तोडण्यासाठी याचा वापर केला जात असे. मराठा पायदळातील सैनिकाचे हे एक मुख्य हत्यार मानले जात असे. हे शस्त्र ताकद आणि निर्धाराचे प्रतीक होते. यानंतरचे हत्यार आहे तोफ. शिवकालीन युद्धकाळातील एक अत्यंत प्रभावी आणि लांब पल्ल्याचे शस्त्र म्हणजे तोफ. यातील तोफा या प्रामुख्याने कास्य व लोखंडापासून बनवलेल्या असत आणि याचा वापर किल्ल्यांचे बुरुज व तटबंदी पाडण्यासाठी, तसेच दुरून शत्रूच्या फौजेवर मारा करण्यासाठी याचा वापर होत असे. लहान मोठ्या आकाराच्या अनेक प्रकारच्या तोफा यामध्ये असत, ज्यात हाताने वाहून नेण्याजोग्या लहान तोफापासून ते किल्ल्यावर तैनात असलेल्या प्रचंड मोठ्या तोफांचा यात समावेश होता. यापुढील हत्यार आहे ते म्हणजे भाला. शिवकालीन युद्धातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी लांब पल्ल्याचे शस्त्र भाला हे
पायदळ आणि घोडदळ या दोन्ही प्रकारच्या सैनिकामध्ये प्रमुख हत्यार होते. याचे पाते लोखंडी आणि अत्यंत अणकुचीदार असे. सैनिकांना सुरक्षित अंतरावरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी याचा वापर केला जात असे. मराठा सैनिकांमध्ये भालाफेक आणि भाला युद्धात मोठे कौशल्य होते. मित्रांनो, यापुढील हत्यार म्हणजे अत्यंत प्रभावी असणारे हत्यार आहे. याचे नाव आहे चिलखत. चिलखत हे शिवकालीन युद्धातील सैनिकाच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे एक अत्यंत महत्त्वाचे अवजार आहे. हे लोखंडी किंवा पोलादी काड्यांपासून आणि धातूच्या पत्र्यापासून बनवलेले संरक्षण कवच आहे. यात डोक्यासाठी टोप, शरीरासाठी चिलखत आणि हत्यारांसाठी दस्ताने यामध्ये समावेश असायचा. चिलखत शस्त्राच्या तलवारींचे वार, बाण आणि भाल्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी वापरले जात असे. मित्रांनो, यापुढील शिवकालीन हत्यार म्हणजे ढाल. शिवकालीन युद्धात संरक्षणाचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून ढाल ओळखले जाते. ही लोखंड, पोलाद किंवा जाड कातड्यापासून बनवली जात असे. याचा गोलाकार आणि फुगीर भाग तलवारी, भाले आणि बाणाच्या संरक्षणापासून सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी केला जात असे. ढालीच्या आतील फुगीर भागावरती सुंदर कलाकुसर नक्षीकाम आणि पितळेचे किंवा तांब्याचे ठसे असत. आतल्या बाजूला मजबूत चामड्याचे पट्टे आणि पकडी असत, ज्यामुळे ढाल सहजपणे पकडता येत असे. मराठा सैनिक तलवार आणि ढाल याचा एकत्रित वापर करण्यात अत्यंत कुशल असत. म्हणून हे त्यांचे संरक्षणाचे साधनच नाही, तर शौर्य आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. मित्रांनो, यानंतरचे शस्त्र आहे ते म्हणजे शिवकालीन तलवार. शिवकालीन युद्धातील सर्वात प्रमुख आणि प्रभावी शस्त्र म्हणजे तलवार होय. मराठा सैनिकांची ओळख आणि अभिमान या तलवारींचे पाते उच्च प्रतीची पोलादापासून बनवलेली जात असत, ज्यामुळे त्या अत्यंत धारदार आणि लवचिक असत. त्याची रचना विशेषतः बाकदार आकार, वेगवान आणि जोरदार वार करण्यासाठी उपयुक्त होती. मुठी मजबूत आणि संरक्षणात्मक असत. अनेकदा सुंदर कलाकुसर आणि चांदी व सोन्याच्या जडावाने सजवलेल्या याच्या मुठी असत. मराठा योद्धे या तलवारी चालवण्यात अत्यंत निपुण होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही होते शिवकालीन शिवाजी महाराजांच्या काळातील अवजारे व हत्यारे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.